नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 30 प्रश्न आपण पाहणार आहोत। 30 प्रश्नांपैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, डोळ्यांच्या खुणांची भाषा यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? पर्याय पहा, विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। डोळ्यांच्या खुणांची भाषा यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे नेत्रपल्लवी। नेत्रपल्लवी। पुढील प्रश्न पहा, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे भारत। आपला भारत देश आहे। लक्षात ठेवा, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आपला भारत देश। पुढील प्रश्न पहा, अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय? अति तेथे माती। तर पहा, योग्य उत्तर आहे अतिरेक वाईट असतो। अति तेथे माती म्हणजेच काय? अतिरेक वाईट असतो। लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक ठरतो। म्हणजे कोणती गोष्ट असो, ती अति झाली म्हणजे जास्त झाली की ती काय होते? हानिकारक ठरते। म्हणजेच काय? नुकसानकारक ठरते। लक्षात घ्या, अति तेथे माती। कोणती गोष्ट असो, ती जास्त झाली की त्रासदायक ठरते, हानिकारक ठरते, नुकसानकारक ठरते। म्हणून या म्हणीचा योग्य अर्थ आहे अतिरेक वाईट असतो। पुढील प्रश्न पहा, सचिनने आंबा खाल्ला या वाक्यातील कर्ता कोणता आहे? सचिनने आंबा खाल्ला। पर्याय पहा, सचिन, आंबा, खाल्ला, आंबा खाल्ला। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे सचिन। कर्ता कोण आहे? सचिन आहे। विद्यार्थी मित्रांनो, कर्ता कसा ओळखायचा? तर काय करायचं आहे, जे काही क्रियापद आहे त्या क्रियापदाला नारा, नारी, नारे असं प्रत्यय लावायचं, प्रश्न विचारायचा आणि जे काही आपलं उत्तर येईल ते काय असतं? कर्ता असतो। आता या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे? खाल्ला। आता खाल्ला या क्रियापदाला नारा, नारी, नारे असं प्रत्यय लावायचं। आता पहा, खाणारा, खाणारी, खाणारे असं प्रत्यय लावायचं। खाणारा कोण? तर सचिन। ज्या वेळेस क्रियापदाला नारा, नारी, नारे असं प्रत्यय लावतो आणि त्याला प्रश्न विचारतो, जे काही आपलं उत्तर येतं ते असतं क्रियापद। खाणारा कोण? सचिन। म्हणून काय? कर्ता आहे सचिन। लक्षात घ्या। पुढील प्रश्न पहा, कासार या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो? कासार या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो? पर्याय पहा, तलाव, बांगड्यांचा व्यवहार करणारा, कंबर आणि 1 व 2 दोन्हीही। तर विद्यार्थी मित्रांनो, कासार म्हणजे तलाव असा अर्थ होतो। कासार म्हणजे बांगड्यांचा व्यवहार करणारा जो कोणी असतो त्याला सुद्धा कासार असं म्हणतात। आता तलाव असाही अर्थ होतो, बांगड्यांचा व्यवहार करणारा असाही अर्थ होतो। म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 व 2 दोन्हीही। लक्षात घ्या, कासार या शब्दाचा अर्थ तलाव असा होतो, तसेच बांगड्यांचा व्यवहार करणारा जो कोणी असतो त्याला सुद्धा कासार असं म्हणतात। म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय 1 व 2 दोन्हीही। पुढे पहा, गडद या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता? गडद। तर पहा, योग्य उत्तर आहे फिकट। गडद याला विरुद्धार्थी शब्द आहे फिकट। पुढे पहा, नित्य मरे त्याला कोण रडे या म्हणीचा अर्थ काय होतो? नित्य मरे त्याला कोण रडे ही म्हण आहे, या म्हणीचा अर्थ काय होतो? योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय, तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही। नित्य मरे त्याला कोण रडे म्हणजेच काय? तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही। उजवा असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? उजवा असणे।
तर पहा योग्य उत्तर आहे श्रेष्ठ असणे, उजवा असणे, श्रेष्ठ असणे. पुढे पहा पाटणादेवी, ऊनपदेव, चांगदेव, घटोत्कच ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? पाटणादेवी, ऊनपदेव, चांगदेव, घटोत्कच ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे जळगाव जिल्हा. लक्षात ठेवा पाटणादेवी जळगाव जिल्ह्यात आहे, ऊनपदेव जळगाव जिल्ह्यात आहे, चांगदेव जळगाव जिल्ह्यात आहे आणि घटोत्कच जळगाव जिल्ह्यात आहे. पुढे पहा मित्र या शब्दाचे स्त्रीलिंग काय? मित्र हा शब्द आहे, याचा स्त्रीलिंगी रूप काय असणार आहे? योग्य उत्तर आहे मैत्रीण. मित्र, मैत्रीण. पुढे पहा सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे असत्य. सत्य, असत्य. पुढे पहा नागपूर करार केव्हा करण्यात आला होता? नागपूर करार केव्हा करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे 1953. 1953. पुढे पहा इंदिरा प्रधान ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इंदिरा प्रधान ट्रॉफी. योग्य उत्तर आहे व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल. पुढे पहा लवाद हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? ल वा द. योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. लवाद हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढे पहा वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वाचाळ. योग्य उत्तर आहे अबोल. वाचाळ याला अपोजिट वर्ड आहे, विरुद्धार्थी शब्द आहे अबोल. विद्यार्थी मित्रांनो वाचाळ म्हणजे काय? खूपच बोलणारा, खूपच बडबड करणारा म्हणजे काय? वाचाळ. आणि अबोल म्हणजे काय? कमी बोलणारा. ओके, वाचाळ जास्त बोलणारा, म्हणून वाचाळ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे अबोल. पुढे पहा गया हे शहर कोणत्या राज्यात आहे? गया हे शहर कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे बिहार. गया हे शहर बिहार राज्यात आहे. पुढे पहा भारतीय संग्रहालय कोठे आहे? भारतीय संग्रहालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे कोलकाता. पुढे पहा जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे? योग्य उत्तर आहे पुणे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था पुणे या ठिकाणी आहे. पुढे पहा मानव धर्म सेवेची स्थापना कोणी केली? विद्यार्थी मित्रांनो 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर पहा योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. पुढे पहा पैसा हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? पैसा हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. पैसा हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढे पहा अर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पालघर जिल्हा. अर्नाळा किल्ला पालघर जिल्हा. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ. सत्ता या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा. सत्ता. योग्य उत्तर आहे अधिकार. सत्ता, अधिकार समानार्थी शब्द आहे. पुढे पहा भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या राज्यात राबवली गेली? भारतातील
ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या राज्यात राबवली गेली? योग्य उत्तर आहे पंजाब. पंजाब. पुढे पहा, जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह कोणता आहे? जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह. योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया. पुढे पहा, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे वसंतराव नाईक. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक. पुढे पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? काय प्रश्न आहे? खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? पर्याय पहा, पहिला पर्याय आहे नर्मदा नदी. विद्यार्थी मित्रांनो, नर्मदा नदी पश्चिम वाहिनी आहे. ओके. दुसरा पर्याय आहे गोदावरी. गोदावरी पूर्ववाहिनी आहे. भीमा नदी पूर्ववाहिनी आहे. कृष्णा नदी पूर्ववाहिनी आहे. आपल्याला काय विचारलं? खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? या ठिकाणी योग्य उत्तर आहे नर्मदा नदी. लक्षात ठेवा, नर्मदा नदी पश्चिम वाहिनी आहे आणि बाकी गोदावरी, भीमा, कृष्णा पूर्ववाहिनी नद्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.